एका गावात दोन चांगले मित्र राहत होते, आरव आणि मीनू. दोघांना रोज रात्री खिडकीतून चांदोबाला पाहायला आवडायचं. एका रात्री आरव म्हणाला, मीनू, बघ ना, चांदोबा आज गोड गोड हसतोय. मीनू हसून म्हणाली, हो, वाटतंय आपल्याशी बोलायला उत्सुक आहे. तेवढ्यात चांदोबाने हळूच डोळा मारला आणि म्हणाला, मुलांनो, माझ्याशी लपाछपी खेळाल का? आरव ओरडला, वा, चांदोबा सोबत खेळायचंय. चल मीनू, आपण बाहेर जाऊया. दोघं बागेत गेले. आकाशात ढग फिरत होते. चांदोबा ढगांच्या मागे लपला. मीनू म्हणाली, अरे, पटकन शोधूया, कुठे लपला असेल. आरव हसून म्हणाला, तो ढगांच्या मागे आहे, बघ बघ. इतक्यात एक छोटासा ससा उड्या मारत आला. तो म्हणाला, मी पण तुमच्या सोबत खेळतो. आता तिघे, आरव, मीनू आणि ससा सगळे मिळून लपाछपी खेळले. चांदोबा एकदा हसला, एकदा लपला. मुले खळखळून हसू लागली. खेळता खेळता दोघं थकले. मीनू म्हणाली, अरे, झोप येते. आता आपण चांदोबाला शुभरात्री म्हणूया. आरवने हात हलवून म्हटलं, शुभरात्री चांदोबा, उद्या पुन्हा खेळूया. शिकवण. मैत्री आणि कल्पनाशक्तीने प्रत्येक रात्र गोड आणि रंगीत होऊ शकते.